नमस्कार, गुड इव्हिनिंग सर्वांना. मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्लॉग मध्ये. तर हॉस्पिटलमधून ड्युटी करून आले, घरी येऊन फ्रेश वगैरे झाले. नितूला पण छान आंघोळ वगैरे घातली आणि आवरले तिचं पण. तू हॅलो कर सर्वांना. हॅलो हॅलो हॅलो. बोलायचंय तुला? हा बोल. नमस्ते म्हण. नमस्ते. हा, आज सकाळी मी हॉस्पिटलला जात होते तेव्हा नीतू म्हणत होती की आई बाळाला पण घेऊन चल बाहेर, पण त्यावेळी तर घेऊन जाऊ शकले नाही. आता मग आजचा वेळ जास्त नीतूला द्यायचा असं मी सकाळपासूनच ठरवलेलं की घरी आल्यानंतर नीतू सोबत जास्त वेळ घालवायचा. आता नीतू जे सांगाल ते करायचं आपण. नीतू काय करायचं? नीतूने माझा चष्मा पाडला. काय करायचं? भजन. काय काय असं काय करतो आपण? थांब, मला तर काही कळेल ना. बाबांना विचारू. बाबा नीतू काय करते बघाव. हा, दाखव ना करून. हा, हे काय करतोय आपण? काय करतो असं? नीतू काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते. बघूया, आता तिला विचारू. आहे किचन मध्ये. कितीही ठरवलं तरी बाळाला वेळ द्यायचा, पण सगळा वेळ तर आपण बाळालाच देऊ शकत नाही. घरातली पण कामं असतात, सगळंच बघायचं असतं, तर थोडा थोडा वेळ मॅनेज करायचा. या ठिकाणी मी मखाना भाजते, वरण भाताची तयारी करते. काय करते नीतू? काय करते तू? आबा काय? काय देते आबाला? लहान बाळ खरंच खूप समजूतदार असतात. नीतू 3 महिन्याची होताच मी हॉस्पिटल जॉईन केलं होतं. तेव्हापासून नीतू घरी आजी आणि तिच्या बाबांसोबतच असते. मी 8-9 तास तर हॉस्पिटलला जाते, त्यामुळे तिला बाबांची पण खूप सवय झाली आहे. जर तिला एखादी गोष्ट आम्ही खायला दिली तर ती लगेच दुसरा हात पुढे करते आणि म्हणते की बाबांना पण दे. म्हणते नीतू. नीतू तू कशी म्हणते? हा, पुढे होय. असं म्हणते का तू? बर बर. हो हो हो, छान छान आहे. आणि आपला मखाना तयार आहे भाजून, मस्त असा फ्राय करून घेतलेला आहे. बरेच दिवसापासून मला डेरा घ्यायचा होता, म्हणजे की पाणी थंड होण्यासाठी. कधी घेतलाच नव्हता, म्हणजे आम्ही पुण्यात राहिल्यापासून तरी आमच्याकडे नव्हताच. दरवर्षी मी निखिलच्या मागे लागायची की आपण घेऊया घेऊया, आणि तो म्हणत होता की आपण नाही पुढच्या वर्षी घेऊ पुढच्या वर्षी घेऊ. यावर्षी तो फायनली तयार झालेला आहे डेरा घेण्यासाठी. आणि आता एका ठिकाणी विचारून पण आल्या होत्या. 350 रुपये किंमत सांगितलेली, तो 300 रुपयाला द्यायला तयार होता. मग आता मी आणि निखिल जाऊन बघून येतो, आणि पटला तर घेऊनच यायचं. चल ना निघे. हा, चला. तू पण येणार नीतू? तू घेणार असं डोक्यावर डेरा? घेणार डोक्यावर? घेणार डेरा? उचलणार का तुला? उचलणार का तुला? नाही, आई उचलणार. बर बर, चालेल. चला तर मग जाऊया आपण सगळेजण डेरा आणायला. जायचं? चला चला. बोलो ना नीतू मनी मेवला. बाहेरून जाऊन आलो. घराशेजारीच दुकान होतं, तिथूनच आणलेलं आहे एक मटका. दाखवते आता. नीतूने तिथं काय पाहिलं सांगते. नीतू काय पाहिलं का तिथे? ते नाही, काय पाहिलं तू? हा डेरा आणलेला आहे. याची किंमत त्यांनी आम्हाला 260 रुपये सांगितलेली, आणि त्याच्या खाली स्टँड आणलंय, प्लास्टिकचं आहे. याची किंमत 70 रुपये सांगितलेली. मग हे दोन्ही मिळून आम्हाला 300 रुपयाला दिलं.
त्याच ठिकाणी आम्ही हे मातीचं भांडं बघितलं. बरेच दिवसापासून हे पण घेण्याची इच्छा होती, पण कधी आम्ही घेतलेलं नव्हतं. तर म्हटलं ठीक आहे बघूया आपण. याची पण किंमत त्यांनी 300 रुपये सांगितलेली, शेवटी आम्हाला 200 रुपयाला दिले. मातीची भांडी कशी वापरायची याचा व्हिडिओ मी आधीच बघितलेला होता. आता हे भांडं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, त्यानंतर याला तेल लावायचं आणि 1 दिवस उन्हात ठेवायचं. त्यानंतर आपण 2-3 दिवसानंतर त्याचा वापर करायचा भाजी बनवण्यासाठी किंवा भात बनवण्यासाठी. इकडे नित्तूची खटपट चालू झालेली आहे. नळाचा डेरा मुद्दा म्हणला की जेणेकरून सारखे सारखे आपल्याला हात त्यामध्ये बुडवावे लागणार नाहीत. डेरा पण आणल्या लगेच वापरता नाही येणार आपल्याला. 1-2 दिवस त्याच्यामध्ये पाणी ठेवून तो बघायचा आहे आपल्याला, त्यातले मातीचे कण वगैरे जाऊ द्यायचे. च्या जेवणात बनवणार आहे कोथिंबीर वडी. कारण की कोथिंबीर मी देखील येताना 2 पेंड्या आणल्या. मला 10 रुपयाला 1 मिळत होती, तर मी 20 रुपयाच्या 2 पेंड्या घेऊन आले. आणि आत्यांनी पण घरी घेतली होती, आत्यांना 15 रुपयाला 1 पेंडी भेटली. या ठिकाणी आम्ही आजच्या चॅलेंजसाठी जमलेलो आहे. आजचं चॅलेंज जरा इंटरेस्टिंग असणार आहे. हे 3 पाण्याने भरलेले ग्लास आहेत, प्रत्येकाला 1-1 ग्लास देणार. ग्लासातलं पाणी एकदाच तोंडात घ्यायचं, तोंड भरून, आणि तोंड फुगवून ठेवायचं. जो जास्त वेळ तोंडात पाणी धरू शकेल तो या गेमचा विनर असणार आहे. रेडी? मी तुला पण एक छोटा ग्लास दिलेला आहे. थांबा की पिऊन येते का? पैसे थांबा की असं करा थांबलेला. 1, 2, 3 स्टार्ट. इकडे मी तू आणि आई हारलेले आहेत. बाबांना आजीचं चॅलेंज आहे. आणि परत एकदा आजच्या गेमचे विनर झालेले आहेत नित्तूचे बाबा. फायनली आपली कोथिंबीर वडी या ठिकाणी तयार आहे. आता जेवण करायचं. या ठिकाणी आमचं जेवण वगैरे आवरलेलं आहे. घरातली कामं पण आवरली सगळी. खूप झोप आले, पण जेव्हा नित्तू झोपेल त्यावेळेसच मला झोपता येईल. म्हणजे मी अंथरुणावर पडले की नित्तू सांगते आई बिकी, आई ॲपल, आई सायकल. म्हणजे काही ना काहीतरी तिचं असतंय. तिला खरंच पाहिजे असते असं नाही, पण तिला झोप लागत नसते, त्यामुळं ती उठवत असते आईला. असं आमचं चालू असते रात्री 12-1 पर्यंत. मग त्यानंतर झोपायचं. आणि आता आपण बघितलंच नित्तूचा काहीतरी खेळ चालू आहे. तर चला आता तिला जरा खेळवायचं आणि झोपायचं. बाय, गुड नाईट सर्वांना. उद्या पुन्हा भेटू नवीन व्लॉग मध्ये. आलेले नित्तू पण तिला पण भेटवते. पण बाय, गुड नाईट. उद्या पुन्हा भेटू नवीन व्लॉग मध्ये. हे आमचं ट्रायपॉड तुटलेलं आहे. बरेच दिवस झाला आम्ही त्याला वापरतोय, पण अचानकच ते तुटलं. बाळ बघा कसं रडते. बाळाला बाबांचा हेडफोन पाहिजे. दे की. तिच्या समोर नाही घालून बसायचं असलं काय.